Hello everyone. Welcome to all. Greetings from Shri Saha Kelkar College Devgad. Myself Professor Rashmi Irlekar and welcome back to the session International Banking and Finance. In today's lecture, we will discuss about balance of payment. Balance of payment. Today we will discuss about balance of payment in easy language. What is balance of payment? Balance of payment is a systematic record of all economic and financial transactions between non-resident and resident. Balance of payment हे एक सिस्टमॅटिक रेकॉर्ड ऑफ ऑल फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आणि इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन्स. आता फायनान्शियल ट्रान्झॅक्शन हे इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन्स मध्येच येतात. म्हणजे आर्थिक व्यवहारामधनं जी ट्रान्झॅक्शन्स होतात. आता आर्थिक व्यवहार मग माल खरेदी विक्रीचे असतील, कर्ज घेणं देणं याचे असतील किंवा गिफ्ट वगैरे ट्रान्सफर करणं या सगळ्याचेच आर्थिक व्यवहार यामध्ये येतात. तर या सगळ्याच देशाचं अकाउंट म्हणूया आपण त्याला. बॅलन्स ऑफ पेमेंट हे एक प्रत्येक देशाचं एक अकाउंट असतं आणि त्या देशामध्ये किती माल इम्पोर्ट एक्सपोर्ट केला जातो, किती सेवा इम्पोर्ट एक्सपोर्ट केली जाते, किती कर्ज घेतलं दिलं जातं, फॉरेक्स चेंजेस काय काय होतात वगैरे ह्या सगळ्याचं होतं. There are four main components of balance of payment. First one is current account. Second one is forex changes. Third one, errors and omissions. And fourth one, capital account. विद्यार्थी मित्रांनो, या चारही कॉम्पोनंट विषयी आपण इथे अभ्यास करणार आहोत. पण सर्वात प्रथम मी तुम्हाला एरर्स आणि ओमिशन्स याविषयी सांगणार आहे. आता नावावरून कळते की एरर्स आणि ओमिशन्स म्हणजे काही चुका होतात अकाउंटिंग लिहित असताना किंवा काही ट्रान्झॅक्शन्स गाळली जातात, त्याला एरर्स आणि ओमिशन्स असं म्हणतात शब्दशः अर्थ. पण जसं मी मगाशी सांगितलं की बॅलन्स ऑफ पेमेंट हे सिस्टमॅटिक रेकॉर्ड ऑफ ऑल इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन्स बिटवीन रेसिडेंट अँड नॉन रेसिडेंट म्हणजे नागरिक आणि भारतीय नागरिक आणि परदेशी भारतीय नागरिक नसलेले यांच्यामध्ये जी काही ट्रान्झॅक्शन्स होतात त्याचं रेकॉर्ड बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये केलं जातं. आता हे फक्त भारत या विषयी म्हणजे म्हणजे एक भारतापुरती मर्यादित आपण इथे विचार केला. पण जगाचं वर्ल्ड बॅलन्स ऑफ पेमेंट असा जर आपण विचार केला तर जागतिक बॅलन्स ऑफ पेमेंट, पूर्ण जगाचं बॅलन्स ऑफ पेमेंट हे नेहमी त्याची जी बॅलन्स आहे ती झिरो येते. इट ऑलवेज बॅलन्सेस. आता कसं झिरो येते तर पहिली गोष्ट लक्षात घ्या की समजा भारताने अमेरिकेकडनं कर्ज घेतलं. बघा, भारताने काय केलं, अमेरिकेकडनं कर्ज घेतलं म्हटल्यानंतर होणार कसं की इथे भारत आहे, इंडिया, आणि इथे अमेरिका आहे. या दोघांमध्ये भारताने काय केलं की कर्ज घेतलं, लोन घेतलं अमेरिकेकडनं. आता लोन घेतलं म्हटल्यानंतर काय होणार आहे तर पैसे आले भारताकडे आणि अमेरिकेने दिले. ज्या वेळेला भारत त्याच्या अकाउंटमध्ये रेकॉर्ड करणार तर डॉलर्स अकाउंट डेबिट टू लोन फ्रॉम अमेरिका म्हणजे अमेरिकेचं अकाउंट भारताने क्रेडिट केलं आणि डॉलर्स अकाउंट डेबिट केलं. अमेरिकेच्या अकाउंटमध्ये भारताचं रेकॉर्ड कसं असेल तर डॉलर्स गोज आउट आणि भारताला त्यांनी कर्ज दिले तर भारत त्यांचा डेटर झाला, इंडियाज अकाउंट डेबिट. म्हणजे भारताच्या अकाउंटमध्ये अमेरिकेचं अकाउंट क्रेडिट केलं जातं म्हणजे अमेरिका ही क्रेडिटर होते तर अमेरिकेच्या दृष्टिकोनातनं भारत हा डेटर झाला. ज्या वेळेला आपण जागतिक बॅलन्स ऑफ पेमेंट करतो त्यावेळेला एक कोणतरी डेबिट होतं, दुसरा कोणतरी क्रेडिट हे होतच असतं, कारण ड्युअल सिस्टम ऑफ अकाउंटिंग आहे. आता जेवढ्या रकमेचं डेबिट होणार तेवढ्या रकमेचं क्रेडिट होणार, त्यामुळे बॅलन्स इज ऑलवेज झिरो. पण समजा असं ज्या वेळेला जागतिक बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये बॅलन्स झिरो येत नाही त्यावेळेला देअर आर सम एरर्स अँड ओमिशन्स.
हे जे एरर्स आणि ओमिशन्स जे असतात तर ते शोधून काढून त्याचं रेकॉर्डिंग या एरर्स ओमिशन विभागात केलं जातं. अर्थात फायनान्स विभाग जो आहे तो ह्या एरर्स ओमिशन्स जे काही आहे त्यामध्ये रेकॉर्डिंग करतो. त्यामुळे हा अगदी थोडक्यात छोटाच भाग आहे. नंतरचा जो भाग आहे त्याचा आपण इथे अभ्यास करणार आहोत तो आहे करंट अकाउंट. आपण चारही कॉम्पोनंट्सचा विचार करणार आहोत. सगळ्यात शेवटी फॉरेक्स चेंजेसचा विचार करणार आहोत, कारण आपण इंटरनॅशनल बँकिंग फायनान्समध्ये ह्याचा फिक्स एक्सचेंज रेट, फ्लक्च्युएटिंग एक्सचेंज रेट याचा विचार करतोय. तर मुळात आपल्याला शिकायचंय की एक्सचेंज रेट कसे ठरवले जातात, फॉरेन एक्सचेंज रेट कसे ठरवले जातात. आणि हे शिकण्यासाठी म्हणून मी परत एकदा बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये वर एक लेक्चर करते. बॅलन्स ऑफ पेमेंटचं लेक्चर मी अगोदर केलंय, पण ते या व्ह्यूने फॉरेन एक्सचेंज रेट कसे ठरवले जातात या व्ह्यूने केलं नव्हतं, म्हणून परत एकदा करायला घेतलंय. तर बॅलन्स ऑफ पेमेंटचा दुसरा मेन कॉम्पोनंट्स म्हणजे फर्स्ट कॉम्पोनंट्स आपण इथे लिहिलेला आहे तो आहे कोणता, तर करंट अकाउंट. आता हे जे करंट अकाउंट आहे, करंट अकाउंट त्याच्या पुढे तुम्हाला दिसतंय की मायनस चिन्ह दिलेलं आहे आणि तुम्हाला प्रश्न पडेल की व्हाय इट इज मायनस. तर करंट अकाउंट मध्ये काय रेकॉर्ड केलं जातं हे माहिती आहे, कारण अगोदर एक लेक्चर झालंय बॅलन्स ऑफ पेमेंटचं आणि त्यात तुम्ही शिकलात की करंट अकाउंट मध्ये ऑल विजिबल अँड नॉन विजिबल किंवा इनविजिबल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन करंट अकाउंट. तर मुळात आधी पहिली गोष्ट असं की करंट अकाउंट इज रिलेटेड टू शॉर्ट टर्म ट्रान्झॅक्शन्स. करंट अकाउंट इज रिलेटेड टू शॉर्ट टर्म ट्रान्झॅक्शन्स, whereas capital account is related long term transactions. म्हणजे शॉर्ट टर्म ट्रान्झॅक्शन्स जे असतात, शॉर्ट टर्म म्हणजे एका वर्षाच्या आत होणारी ट्रान्झॅक्शन्स आहेत, ज्याचा इफेक्ट एका वर्षाच्या आत असतो, त्याला शॉर्ट टर्म ट्रान्झॅक्शन्स म्हणतात. ऑल शॉर्ट टर्म ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन करंट अकाउंट आणि लॉंग टर्म ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन कॅपिटल अकाउंट. आपण कॅपिटल अकाउंटचा नेक्स्ट स्लाइड मध्ये विचार करणार आहोत, इथे करणार नाही. मग व्हॉट आर द मेन कॉम्पोनंट्स ऑफ करंट अकाउंट. तर इन करंट अकाउंट विजिबल अँड इनविजिबल ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. आता व्हॉट डू यू मीन बाय विजिबल? विजिबल इट मीन्स दॅट यू कॅन सी. आता फॉर एक्झाम्पल इम्पोर्ट अँड एक्सपोर्ट ऑफ गुड्स म्हणून करंट अकाउंट मध्ये ऑल ट्रेड अँड मर्कंडाईज ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. म्हणजे माल खरेदी केला, सपोज तुम्ही ऍपल फोन इम्पोर्ट केलात किंवा लॅपटॉप इम्पोर्ट केलात किंवा काही टेक्नॉलॉजी इम्पोर्ट केलात, तर हे सगळं कशामध्ये येतं? करंट अकाउंट मध्ये रेकॉर्ड केलं जातं. त्यामुळे एक विचार करा की करंट अकाउंटच्या पुढे मी तुम्हाला इथे मायनस साइन दाखवलेलं आहे. याचं कारण असं आहे की करंट अकाउंट हे भारताचं नेहमीच निगेटिव्ह आहे. आता कायम असतं, कायम राहणार आहे असं मुळीच नाही, पण सध्या तरी अशी पोझिशन आहे की इतक्या वर्षाचा अनुभव आहे की करंट अकाउंट भारताचं निगेटिव्ह आहे. ते निगेटिव्ह असण्यामागचं कारण काय? तर साहजिकच आहे, विजिबल ट्रान्झॅक्शन्स जी आहेत, तर विजिबल ट्रान्झॅक्शन्स मध्ये आपण माल इम्पोर्ट करतो आणि माल एक्सपोर्ट करतो. मालाची खरेदी आणि विक्री रेकॉर्ड केली जाते, त्याला विजिबल ट्रान्झॅक्शन्स म्हणतात. आणि हे विजिबल ट्रान्झॅक्शन्स ही नेहमी आपली निगेटिव्ह येतात. निगेटिव्ह कधी येतात? तर ज्या वेळेला मी माल इम्पोर्ट करते आणि माल एक्सपोर्ट करते. समजा मी 10,000चा माल इम्पोर्ट केला आणि 5,000चा माल एक्सपोर्ट केला, तर साहजिकच आहे, इम्पोर्ट केला म्हणजे 10,000 रुपये मला द्यायचे आणि 5,000चा एक्सपोर्ट केला म्हणजे मला परदेशातनं 5,000 रुपये मिळाले आणि 10,000 रुपये खर्च केले, तर निगेटिव्ह बॅलन्स येणार. भारताचं सध्याचं तरी रेकॉर्ड असं आहे की भारताचं हे जे विजिबल अकाउंट जे आहे ते निगेटिव्ह असतं. त्यामध्ये ट्रेड अँड मर्कंडाईज ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड आणि म्हणून इथे मी मायनस साइन दिले. इनविजिबल ट्रान्झॅक्शन्स जे आहेत, इनविजिबल म्हणजे इट इज रिलेटेड टू सर्व्हिसेस. ही इनविजिबल ट्रान्झॅक्शन्स इट मे बी पॉझिटिव्ह
और निगेटिव्ह. का याचं कारण सांगते, पण या दोघांचा जो एकत्रित परिणाम जो करंट अकाउंटवर होतो, तो एकत्रित परिणाम करंट अकाउंट इज अ निगेटिव्ह. अजूनपर्यंत तरी भारताचं करंट अकाउंट निगेटिव्हच आहे आणि त्याच्या विरुद्ध कॅपिटल अकाउंट मात्र पॉझिटिव्ह आहे. आता हे कॅपिटल अकाउंट पॉझिटिव्ह का आहे याचा विचार आपण मग करूया. इथे आपण फक्त करंट अकाउंटचा विचार करणार आहोत. नाऊ वी आर डिस्कसिंग अबाउट इनविजिबल. इनविजिबल ट्रान्झॅक्शन्स, इट मीन्स द ट्रान्झॅक्शन्स रिलेटेड टू सर्व्हिसेस. आता जी ट्रान्झॅक्शन्स आपल्याला दिसत नाही, सर्व्हिसेस म्हणजे ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस असतील, कन्सल्टिंग सर्व्हिसेस असतील, इतर काही सर्व्हिसेस मध्ये जे येतं ते सगळं. किंवा तुम्ही जस्ट विचार करा तर परदेशातनं पर्यटक आले इथे भारतात राहिले तर त्यांना हॉटेलिंग वगैरे ह्या ज्या काही सर्व्हिसेस दिल्या जातात, तर सर्व्हिसेसच्या बाबतीत भारताचं जे खातं आहे हे पॉझिटिव्ह आहे. कारण भारत खूप मोठ्या प्रमाणावर सर्व्हिस एक्सपोर्ट करतो आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर आपल्याला फॉरेन एक्सचेंज सर्व्हिसेसच्या माध्यमातून मिळतात आणि म्हणून सर्व्हिसेस अकाउंट जे आहे ते आपलं पॉझिटिव्ह आहे. भारत हा जास्त सेवा देणारा देश आहे आणि म्हणून भारताचं सर्व्हिस अकाउंट हे पॉझिटिव्ह आहे. दुसरं इन्कम. आता भारताला इन्कम कुठून कुठून मिळतं? आता इन्कम म्हटल्यानंतर उत्पन्न, तर ते कुठून कुठून मिळतं? तर इथे व्याजाच्या माध्यमातून, प्रॉफिट आणि डिव्हिडंड. आता हे जे तीनही कॉम्पोनंट्स आहेत हे काय आहेत हे मी तुम्हाला सांगते की व्याज याचा अर्थ असा की तुम्ही कर्ज परदेशात दिलत कोणाला तरी तर त्याच्यावर तुम्हाला व्याज मिळतं आणि समजा तुम्ही परदेशातनं कर्ज घेतलं तर तुम्ही व्याज देता. तर तुमच्या लक्षात आलं असेल की भारत बऱ्याचदा कर्ज घेतो, कर्ज देतो असं आपल्याला अजून दिसलेलं नाहीये. कर्ज देत असेल तरी फार थोड्या प्रमाणावर, म्हणजे अगदी जे गरीब देश आहेत श्रीलंका, बांगलादेश अशा छोट्या छोट्या देशांना कर्ज देतो. तर त्यामुळे हे जे इन्कम मध्ये इंटरेस्ट जे आहे ते आपलं निगेटिव्ह अकाउंट दाखवतं. कारण भारत बऱ्याचदा कर्ज घेतो आणि कर्जावर व्याज द्यावं लागतं, ते आपलं खर्च आहे, अमाऊंट गोज आउटसाइड. आता दुसरं आहे प्रॉफिट. प्रॉफिट याचा अर्थ असा की परदेशातल्या लोकांनी जर काही इन्व्हेस्टमेंट केल्या असतील आपल्याकडे, तर त्या इन्व्हेस्टमेंटवर येणारं जे प्रॉफिट आहे ते ते आपल्या देशात घेऊन जातात आणि भारतीय लोकांनी परदेशात केलेल्या इन्व्हेस्टमेंट असतील त्याच्यातनं येणारं प्रॉफिट भारतात येतं. पण साहजिकच तुम्हाला परिस्थिती माहिती असेल की परदेशातल्या बऱ्याच लोकांनी आपल्या देशामध्ये इन्व्हेस्टमेंट केलेल्या आहेत, पण इंडियन लोकांनी परदेशात इन्व्हेस्टमेंट केल्या हे फार कमी आहे आणि त्यामुळे हे प्रॉफिट अकाउंट सुद्धा आपलं निगेटिव्ह दाखवतं. आणि डिव्हिडंड याचा अर्थ असा की भारतातल्या शेअर मार्केटमध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट ही परदेशी लोकांची FII च्या माध्यमातून केलेली जी इन्व्हेस्टमेंट आहे, ही इन्व्हेस्टमेंट याच्यावर जे कर्ज दिलं जातं, सॉरी डिव्हिडंड दिला जातो तो बाहेर जातो. जस्ट तुम्ही इमॅजिन करा की एकतर आपल्याकडे आर्थिक साक्षरता इतकी कमी आहे की अजूनही आपण शेअर्स मध्ये गुंतवणूक करत नाही, इंडियन शेअर मार्केटमध्येच गुंतवणूक करत नाही, तर भारतीय नागरिक परदेशातल्या आंतरराष्ट्रीय शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणं हे फार दूरचं झालं आणि त्यामुळे हे प्रमाण सुद्धा कमी आहे आपल्याकडे आणि म्हणून आपल्याकडे डिव्हिडंड स्वरूपात मोठ्या प्रमाणावर रक्कम बाहेर जाते, परदेशातनं येत नाही आणि म्हणून इनविजिबल मध्ये इन्कम अकाउंट सुद्धा आपलं निगेटिव्ह रिप्रेझेंट करतं, कारण रक्कम बाहेर जाते. तिसरा कॉम्पोनंट आहे इनविजिबलचा, तो ट्रान्सफर. तो मात्र आपल्याकडे पॉझिटिव्ह आहे. तुम्ही म्हणाल अरे ट्रान्सफर हे काय आहे? तर ट्रान्सफर याचा अर्थ असा की जे लोक परदेशात काम करतायत, म्हणजे बघा तुम्हाला अगदी दिसेल की अरबस्थानात किंवा कुवेतमध्ये बरेच भारतीय नोकरीला आहेत. हे जे भारतीय नोकरीला आहेत ते तिथून सर्व्हिसेस ट्रान्सफर करतात, म्हणजे सॉरी सर्व्हिसेस नाही, पैसा ट्रान्सफर करतात.
इवन युरोपातच असं नाही, तुम्ही अमेरिकेत बघा, तुम्हाला आजूबाजूला कुठे ना कुठे तरी गावात एक दोन तरी माणसं परदेशात गेलेली दिसतील. अगदी ती नसते, पण त्यांची मुलं किंवा कोण कोण नाही कोण असतात आणि त्यांचा जो पैसा भारतात येतो तो मात्र पॉझिटिव्ह आहे. म्हणजे असं होत नाही की परदेशातली लोक इथे आली आणि त्यांनी सर्व्हिस केली आणि पैसा ट्रान्सफर केला. असं होतं थोडंफार, नाही होत असं नाही. कारण मल्टीनॅशनल कंपनी जे आहेत, MNC जे आहेत, त्यांचे जे मॅनेजर्स वगैरे असतात ते परदेशातले आपल्याकडे इथे येऊन नोकऱ्या करतात. त्यामुळे जातो, पण तरी सुद्धा ट्रान्सफरमध्ये भारत पॉझिटिव्ह आहे. कारण भारतातली मोठ्या प्रमाणावर लोक परदेशात जाऊन सर्व्हिसेस करतात आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर परदेशातनं फंड आपल्याकडे आणला जातो. आणि ह्या तिन्ही घटक जे आहेत, सर्व्हिसेस, इन्कम आणि ट्रान्सफर, या तिघांचाही परिणाम इनविजिबल वर होतो. आणि हे इनविजिबल कधी पॉझिटिव्ह तर कधी निगेटिव्ह असतं. त्यामुळे इनविजिबलला इथे साईन दिलं नाहीये, पण विजिबल मोठ्या प्रमाणावर निगेटिव्ह आहे. लक्षात घ्या की भारत हा सगळ्यात मोठा इम्पोर्टर आहे आणि म्हणून जागतिक बाजारपेठ म्हणून भारताकडे बघितलं जातं. कारण का, खूप लोकसंख्या आहे आपली. तसंच चायनामधनं सुद्धा आपण खूप माल, अगदी आपण किती प्रत्येक गोष्ट आपली चायनात, प्रत्येक घरात आपल्याला चायनीज वस्तू दिसून येतात. तर असं खूप मोठ्या प्रमाणावर इम्पोर्ट केलं जातं आपल्याकडे. आणि त्यामुळे इनविजिबल ची मोठी बॅलन्स ही निगेटिव्ह आहे. आणि या सगळ्याचा इफेक्ट करंट अकाउंटवर होतो आणि करंट अकाउंट हे अजूनपर्यंत तरी निगेटिव्हच दिसतं. विद्यार्थी मित्रांनो, we will discuss about capital account in next lecture. Thank you. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बॅलन्स ऑफ पेमेंटचे काही कॉम्पोनंट्सचा इथे विचार केला. मुळात बॅलन्स ऑफ पेमेंट हे काय आहे याची डेफिनेशन आपण पहिल्यांदा बघितली की बॅलन्स ऑफ पेमेंट इज अ सिस्टमॅटिक रेकॉर्ड ऑफ ऑल इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन्स बिटवीन रेसिडेंट अँड नॉन रेसिडेंट ऑफ अ कंट्री. म्हणजे देशाचे नागरिक आणि परदेशी नागरिक यांच्यामध्ये होणारी सगळी जी इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन्स आहेत, ती इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन्स आपण बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये रेकॉर्ड करतो. अर्थात या इकॉनॉमिक ट्रान्झॅक्शन्स मध्ये फायनान्शियल ट्रान्झॅक्शन्स आर ऑल्सो included. Balance of payment account consists of four main components, or we can say that balance of payment has a four main components. First one is current account, second one is forex changes, third one errors and omissions, and fourth one is capital account. म्हणजे प्रत्यक्षात जर तुम्ही बघितलं तर बॅलन्स ऑफ पेमेंट मध्ये दोन अकाउंट असतात, करंट अकाउंट आणि कॅपिटल अकाउंट. आणि तिसरा जो भाग आहे त्या तिसऱ्या भागामध्ये एरर्स, ओमिशन्स आणि फॉरेक्स चेंजेस याचं रेकॉर्ड केलं जातं. आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त करंट अकाउंटचा विचार केला तर करंट अकाउंट भारताचं सातत्याने आपल्याला निगेटिव्ह बॅलन्स दाखवतं आणि कॅपिटल अकाउंट जे आहे ते पॉझिटिव्ह बॅलन्स दाखवतो. आता कॅपिटल अकाउंट पॉझिटिव्ह बॅलन्स का दाखवतो याचा विचार आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये करणार आहोत. पण करंट अकाउंट निगेटिव्ह बॅलन्स का दाखवतो याचा विचार आपण आजच्या लेक्चर मध्ये केला. करंट अकाउंट कन्सिस्ट ऑफ टू पार्ट्स, विजिबल अँड इनविजिबल ट्रान्झॅक्शन्स. विजिबल ट्रान्झॅक्शन्स इट मीन्स ट्रान्झॅक्शन्स रिलेटेड टू ट्रेड अँड मर्कंडाईज. म्हणजे तुम्ही गुड्स किती इम्पोर्ट केलात आणि एक्सपोर्ट केलात याच्याशी रिलेटेड ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड इन विजिबल पार्ट ऑफ करंट अकाउंट. आता या विजिबल, त्याला बॅलन्स ऑफ ट्रेड पण म्हणतात. तर ह्या विजिबल पार्ट मध्ये एक लक्षात येईल की भारत हा खूप मोठ्या प्रमाणावर माल इम्पोर्ट करतो. म्हणजे चायनाचा सुद्धा कितीतरी माल आपण इम्पोर्ट मोठ्या प्रमाणावर करतो. कारण तुम्हाला दिसेल की आज प्रत्येक घरात चायनाची काही ना काही वस्तू दिसते. तर मोस्ट इम्पोर्टर कंट्री आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याचा परिणाम असा होतोय की आपलं करंट अकाउंट हे नेहमी निगेटिव्ह दिसतंय. आणि विजिबल ट्रान्झॅक्शन्स जी आहेत ती सगळी निगेटिव्ह ट्रान्झॅक्शन्स आहेत. कारण
वी आर इम्पोर्टिंग मोर अँड एक्सपोर्टिंग लेस. म्हणजे जेवढ्या प्रमाणात इम्पोर्ट करतो त्याच्या खूप पटीने कमी आपण एक्सपोर्ट करतो आणि त्यामुळे आपलं करंट अकाउंट निगेटिव्ह दाखवतं. आता विजिबल ट्रान्झॅक्शन्स मध्ये मी तुम्हाला सांगितलं की अरे आपण खूप काही गोष्टी इम्पोर्ट करतो. टेक्नॉलॉजी असेल, कॉम्प्युटर असतील, लॅपटॉप असतील, मोबाईल असतील, बरंच काय काय मशिनरीज वगैरे आणि इव्हन इतरही गोष्टी आपण इम्पोर्ट करतो. त्या तुलनेत आपण एक्सपोर्ट करत नाही आहोत. इनविजिबल मध्ये मात्र आपण सर्व्हिसेस येतात. त्या सर्व्हिसेसच्या बाबतीत मोस्ट एक्सपोर्टर कंट्री आहे, कारण आपण खूप मोठ्या प्रमाणावर सर्व्हिसेस एक्सपोर्ट करतो. पण इनविजिबलला मी साईन दाखवलं नाहीये, कारण इनविजिबल कन्सिस्ट ऑफ नॉट ओनली सर्व्हिसेस, इट ऑल्सो कन्सिस्ट ऑफ प्रॉफिट अँड इन्कम. तर सर्व्हिसेसच्या बाबतीत आपण खूप मोठ्या प्रमाणावर सर्व्हिस एक्सपोर्ट करतो आणि मोठ्या प्रमाणावर फंड परदेशातनं आपल्याकडे येतो आणि म्हणून आपण सर्व्हिसेस पॉझिटिव्ह आहेत. आता प्रॉफिट इन्कमच्या बाबतीत म्हटलं तर इन्कम कोणत्या कोणत्या माध्यमातून येतं. तर इन्कम एकतर इंटरेस्ट, प्रॉफिट आणि डिव्हिडंड या माध्यमातून येतं. त्यात इंटरेस्ट मध्ये काय होतं की कर्ज घेतलं तर आपल्याला व्याज द्यावं लागतं आणि कर्ज दिलं तर व्याज मिळतं. साहजिकच आहे, आपण खूप कमी प्रमाणात कर्ज देतो आणि मोठ्या प्रमाणात कर्ज घेतो, त्यामुळे व्याजाची मोठी रक्कम बाहेर जाते आणि म्हणून इंटरेस्टचं अकाउंट आपलं निगेटिव्ह आहे. सेकंड प्रॉफिट. प्रॉफिट जे आहे ते परदेशातल्या लोकांनी इथे गुंतवणूक केल्यानंतर त्यांना झालेलं प्रॉफिट बाहेर जातं, निगेटिव्ह. आणि इंडियन लोकांनी परदेशात जाऊन व्यापार केला आणि त्यांना झालेलं प्रॉफिट जर ते भारतात घेऊन येत असतील तर पॉझिटिव्ह. तर साहजिकच अशी परिस्थिती भारतीय लोक परदेशात जाऊन व्यापार करतात हे प्रमाण कमी आहे पण कमी आहे. आणि पण परदेशातली लोक मात्र इथे येऊन मोठ्या प्रमाणावर व्यापार करतात, त्यामुळे प्रॉफिटचं अकाउंट सुद्धा आपलं निगेटिव्ह आहे. थर्ड आहे डिव्हिडंड. तर डिव्हिडंड म्हणजे शेअर्स मध्ये जी इन्व्हेस्टमेंट केली जाते त्याच्यातला जो परतावा मिळतो त्याला डिव्हिडंड म्हणतात. परदेशी नागरिक मोठ्या प्रमाणावर भारतीय स्टॉक एक्सचेंज मध्ये गुंतवणूक करतात. भारतातले नागरिक फार कमी प्रमाणात परदेशात गुंतवणूक करतात, त्यामुळे डिव्हिडंडचं अकाउंट सुद्धा निगेटिव्ह आहे आणि त्यामुळे हे जे इन्कम अकाउंट सुद्धा आपलं भारताचं निगेटिव्ह दिसतं. आता ट्रान्सफरच्या बाबतीत म्हटलं ना तर ट्रान्सफर मात्र भारतात जास्त आहेत. ट्रान्सफर म्हणजे काय, तर परदेशातना पैसा भारतात ट्रान्सफर केला जातो. कोण ट्रान्सफर करतं, तर बरेच भारतीय नागरिक परदेशात जाऊन नोकरी करतात आणि तिथे मिळणारा जो पगार आहे तो आपल्या देशात ते ट्रान्सफर करत असतात आणि त्यामुळे हे जे अकाउंट आहे ते आपलं पॉझिटिव्ह आहे. असं दिसत नाही की परदेशातले आपल्याकडे नोकरी करून पगार मागे पाठवतायत वगैरे. काही नोकरी करतात, नाही असं नाही, पण भारतीय लोकांचं परदेशात नोकरी करायला जायचं प्रमाण हे जास्त आहे, कारण पॉप्युलेशन आपली जास्त आहे आणि त्यामुळे आपल्याला अगदी आजूबाजूला दिसेल की कुवेतला कोणतरी आहे आपलं किंवा अमेरिकेत आपल्या स्वतःच्या घरातलं नसेल पण गावातलं तरी कोणतरी कुठे ना कुठे आपल्याला दिसून येतं. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एवढाच विचार करंट अकाउंटचा केला आहे. इन नेक्स्ट लेक्चर वी विल डिस्कस अबाउट कॅपिटल अकाउंट. सो थँक यू अँड हॅपी लर्निंग टू यू. स्टे होम, स्टे सेफ. थँक यू.